महाॲक्युपंक्चर रत्न पुरस्काराने सन्मानित नॅचरोपॅथी डॉक्टर ज्योती अंड्रस्कर। रुग्णांचे समाधान हाच खरा पुरस्कार। आरोग्य क्षेत्रात निसर्गोपचार, ॲक्युपंक्चर, योग, पंचकर्म आणि समग्र उपचार पद्धतीद्वारे अनेक रुग्णांना निरोगी जीवनाचा मार्ग दाखवणाऱ्या गोकर्णा नैसर्गिक उपचार व आरोग्य केंद्राच्या संचालिका नॅचरोपॅथी डॉक्टर ज्योती अंड्रस्कर यांना प्रतिष्ठेचा महाॲक्युपंक्चर रत्न पुरस्कार प्रदान करून गौरवण्यात आलं। त्यांच्या आरोग्य सेवेची दखल घेत हा सन्मान देण्यात आल्याने वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन होत आहे। गोकर्णा नैसर्गिक उपचार व आरोग्य केंद्रामध्ये निसर्गोपचाराच्या मूलभूत तत्वांवर आधारित विविध उपचार उपलब्ध असून निसर्गोपचार, ॲक्युपंक्चर, योग व धारणा, पंचकर्म, आहार मार्गदर्शन, त्वचा व केसावरील उपचार तसेच तणावमुक्तीसाठी विशेष उपचार पद्धती राबवल्या जातात। आधुनिक जीवनशैलीमुळे वाढणाऱ्या विविध शारीरिक व मानसिक समस्यांवर नैसर्गिक उपचाराच्या माध्यमातून प्रभावी उपाय उपलब्ध करून देण्याचा केंद्राचा सातत्यपूर्ण प्रयत्न आहे। पुरस्कार स्वीकारल्यानंतर नॅचरोपॅथी डॉक्टर ज्योती अंड्रस्कर यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितलं की आमच्या उपचारांमुळे रुग्णांच्या चेहऱ्यावर दिसणारे समाधान आणि त्यांच्या आयुष्यात झालेला सकारात्मक बदल हीच माझ्यासाठी सर्वात मोठी पावती आहे। महाॲक्युपंक्चर रत्न पुरस्कार हा माझ्या एकट्याचा नसून माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक रुग्णाचा आणि माझ्या कार्यसंघाचा सन्मान आहे। त्या पुढे म्हणाले की गोकर्णा नैसर्गिक उपचार व आरोग्य केंद्रात केवळ आजारांवर उपचार केले जात नाही, तर प्रत्येक व्यक्तीचे शारीरिक, मानसिक आणि नैसर्गिक आरोग्य संतुलित राहावे यासाठी समग्र उपचार पद्धतीचा अवलंब केला जातो। औषधांवरील अवलंबित्व कमी करून निसर्गाच्या साहाय्याने निरोगी जीवन जगण्याचा संदेशही या माध्यमातून दिला जात आहे। निसर्गोपचाराच्या मूळ तत्वांचा प्रचार प्रसार करत हजारो रुग्णांना आरोग्यदायी जीवनशैलीची दिशा देण्याचे कार्य गोकर्णा नैसर्गिक उपचार व आरोग्य केंद्रामार्फत सुरू आहे। या उल्लेखनीय कार्याची दखल घेत प्रदान करण्यात आलेला महाॲक्युपंक्चर रत्न पुरस्कार हा त्यांच्या आरोग्य सेवेतील समर्पणाचा आणि उत्कृष्ट कार्याचा सन्मान मानला जात आहे। सर्वप्रथम खूप खूप धन्यवाद आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशनचे आणि तसेच डॉक्टर नितीन राजे पाटील यांचे सुद्धा खूप खूप आभार। आणि महत्त्वाचं म्हणजे माझ्या पेशंटच्या चेहऱ्यावरचे जे समाधान आहे तीच माझ्या यशाची पावती आहे। या पुरस्कारामागे आपल्या किती वर्षाच्या मेहनतीचा आणि सेवाभावाचा प्रवास आहे मॅडम, काय सांगा? येस, बघायला गेलं तर यासाठी मी खूप म्हणजे वेळ दिला आहे। म्हणजे प्रत्येक केस पेपर्स म्हणा किंवा पेशंटचे एक्सपिरियन्स आहे, पेशंटचे रिसर्च रिपोर्ट्स आहे। आणि सुरुवातीला काय व्हायचं की या थेरपीमध्ये म्हणजे ॲक्युपंक्चर असेल किंवा सुजोगमध्ये असेल तर त्यावेळेला काय व्हायचं की पेशंटना वाटायचं की मला हाताला दुखते आणि मॅडम माझ्या पायाला पॉईंट्स येतात, तर याने काय होणार। पण ज्यावेळेस त्यांचा आजार बरा होऊ लागला आणि त्यावेळेस त्यांना माझ्यावर आणि किंवा माझ्या ज्या ट्रीटमेंटवर जेव्हा विश्वास पटू लागला आणि त्यांच्या चेहऱ्यावरचे जे समाधान होतं ना। आपल्या सेंटरमध्ये रुग्णांना कुठल्या कुठल्या प्रकारच्या थेरपी आपण या ठिकाणी उपलब्ध करून दिल्या आहेत? येस, आपल्याकडे पंचकर्म होतं, निसर्गोपचाराच्या म्हणजे मूळ निसर्गोपचाराच्या पद्धती सगळ्या होतात तिकडे। योगा आहे, ॲक्युपंक्चर आहे, ऑरिक्युलर आहे, सुजोग थेरपी आहे, गर्भसंस्कार आहे, योगा आहे, हे सगळं आपल्याकडे उपलब्ध अशी सेवा आहे। पंचकर्म आणि नॅचरोथेरपी यामध्ये रुग्णांच्या जीवनशैलीत नेमका कसा बदल होतो? ओके, पंचकर्मामुळे काय होतं की शरीरातील जे आहे ते बाहेर पडण्यास मदत मिळते। आणि नॅचरोपॅथीमध्ये कसं असतं की तुमची जीवनशैली म्हणजे प्रॉपर म्हणजे तुमचं खाणपान याच्यामध्ये बदल पडतो। गर्भसंस्कार हा विभाग देखील आपण या ठिकाणी उपलब्ध करून दिला आहे, त्याबद्दल काय सांगा? गर्भसंस्कार म्हणजे आपल्या भावी पिढीचे उज्ज्वल भविष्य। गर्भसंस्कार बेसिकली लोकांना वाटतं की एखादी लेडी जर प्रेग्नेंट राहिली त्यानंतर गर्भसंस्कार केला जातो, पण गर्भसंस्कार ज्यावेळेस तुम्ही प्रेग्नन्सीची तयारी करता, ज्यावेळेस तुम्ही विचार करता की मला कन्सीव्ह करायचं आहे, त्यावेळेपासून आपण गर्भसंस्काराची तयारी करतो। म्हणजे आपलं जर हिंदू परंपरेनुसार जर बघायला गेलं किंवा बेसिकली कुठला बायोलॉजिकल बघायला गेलं की 90% जो विकास असतो बाळाचा तो गर्भामध्येच होतो आणि 10% जो आहे बाय बोन होतो आणि मग जो अख्खं आयुष्य असतं त्याचा 5% तो वाढत असतो। आपल्या सेंटरमध्ये एखादा असा रुग्ण असेल जो आजवरही आपल्या स्मरणात आहे, त्याबद्दल काय सांगा? येस, ज्यावेळेस मी प्रॅक्टिस करत होते ना
म्हणजे माझा नुकतीच डिग्री कंप्लीट झाली होती त्यावेळेस एक अनिता शर्मा म्हणून आंटी होत्या. त्यांना मोशन्स आणि ॲसिडिटीसाठी रोज सकाळ संध्याकाळ 2-2 टॅब्लेट्स घ्याव्या लागत होत्या. आणि नुकतंच माझं सुजोग कंप्लीट झालं होतं. त्यांना मी 17 दिवस सुजोग थेरपी दिली. त्यांनी बऱ्याच गॅस्ट्रो सर्जनकडे दाखवलं. म्हणजे त्यांचं मेडिसिन्स म्हणजे मला वाटतं 2017 पासून त्यांचं सुरू होतं, 2025 पर्यंत सारख्या मेडिसिन्स सुरू होत्या. पण 17 दिवसाच्या सुजोगमध्ये त्यांना इतका आराम मिळाला की त्यांच्या मेडिसिन पूर्णपणे बंद झाल्या. आणि तो पेशंट असा आहे की मला कायमच मनात राहील. आणि सोबतच एक असं होतं की एक म्हणून नाही, खूप सारे असे पेशंट आहेत ज्यांना पॅरालिसिसचे अटॅक आले होते किंवा हाय बीपी झालं होतं. त्यावेळेस त्यांना इन्स्टंट पेन म्हणजे बीपी कसं कमी करायचं किंवा पॅरालिसिस जर अटॅक आला असेल त्यावेळेस ॲटलिस्ट हॉस्पिटलपर्यंत जाण्यापर्यंत तरी आपण त्याला रिकवर करतो. आपल्या या यशाचे योगदान कोणाला देणार मॅडम? येस, ऑब्व्हियसली माझ्या हजबंडना देणार, कारण की त्यांच्या सपोर्टशिवाय मी काहीच नाही करू शकले असते. आणि माझे डॉक्टर्स जे आहेत ज्यांच्याकडून डॉक्टर श्वेता मॅम डागा ज्या आहेत त्यांच्याकडून मी ॲक्युपंक्चर शिकले. डॉक्टर मिलिंद सज्जनवार सर आहेत ज्यांच्याकडून मी पंचकर्म शिकले. यांचा खूप मोठा वाटा याच्यामध्ये सर. आगामी काळात आपल्या सेंटरच्या माध्यमातून कोणते नवीन उपक्रम आपण राबवणार आहात? येस, सर्वप्रथम तर माझी हे प्रयत्न राहील की मी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे. आणि म्हणजे सुजोगमध्ये ज्या काही गोष्टी आहेत, जसं इमर्जन्सी काळामध्ये काय काय प्रेशर पॉईंट केले पाहिजे, ज्यांनी कधी कधी एखाद्या व्यक्तीचा जीव पण वाचतो. म्हणजे समजा हार्ट अटॅक येत असेल त्यावेळेस कुठले पॉईंट प्रेस केले पाहिजे. आणि वेगवेगळे त्याचे कॅम्प्स आहेत. आणि सोबतच स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी सुद्धा आमचे नवीन नवीन उपक्रम सुरू आहेत. नैसर्गिक उपचाराबाबत काही रुग्णांच्या काही नागरिकांच्या मनात अजूनही संशय असतो, त्याबद्दल त्यांना काय आवाहन कराल तुम्ही? येस, खरं म्हटलं तर निसर्गोपचार म्हणजे लोकांना असं वाटतं की फक्त मसाज. पण निसर्गोपचार फक्त मसाज पुरता मर्यादित नसून तो 5 पंचमहाभूतावर तत्वावर तो आधारलेला आहे. आणि निसर्गोपचार खूप मोठा आहे. म्हणजे त्याच्यामध्ये आपण बघायला गेलं तर पाणी उपचार म्हणजे हायड्रोथेरपी आहे, माती उपचार आहे, डाएट चिकित्सा आहे, मॅग्नेट चिकित्सा आहे. असं खूप मोठं आहे निसर्गोपचार. जाता जाता नागरिकांना काय संदेश द्या? एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की सात्विक म्हणजे पुरेपूर आहार व्यवस्थित घ्या, पुरेशी झोप, पुरेसा व्यायाम, प्राणायाम आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काइंडनेस हीच यशस्वी आयुष्याची गुरुकिल्ली आहे.